राम राम मंडळी, सूरज बागल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या ते सकाळ सकाळ ऊस तोडण्यासाठी पिऊन लेबर आलेले आहेत. हे बघा, ऊस तोडीचे मालक पण आलेले आहेत. सकाळ सकाळ लेबर घेऊन आलेले आहेत. हे पहा, इथं कोयत्यांची पूजा चालू आहे. आता ऊस तोडण्यास चालू करतील. हे पूजांची झालेली आहेत. प्रसाद खात आहेत सगळे सर्वजण. हे बघा, आपल्या शेजारी ऊस ऊस लावायला चालू आहे. हे पहा कसं लावतात ऊस आमच्या इकडे. हे 5 फुटाचे भोदे काढून ह्याच्यामध्ये असे कटिंग केलेल्या कांड्या अशा भोदावर ठेवणार आणि त्यानंतर पाणी चालू करून हे जमिनीमध्ये असे पायाने दाबणार, तेव्हा हा ऊस लावायचा होतो. मित्रांनो, हे असे ठेवतात बघा तुम्ही. अशा प्रकाराने असे हाताळणार संपूर्ण. तसेच मित्रांनो, आपला पण टमाट्याचा प्लॉट सुरू झालेला आहे. हे पहा, असा आहे टमाट्याचा प्लॉट. 70 दिवसाचा झालेला आहे. हा टमाटा पिकायला चालू झाला आहे मित्रांनो. गारवा जास्त असल्यामुळे टमाटा लवकर पिकाना झाला आहे. हे पहा शेंड्याची वाढ कशी आहे बघा. प्रत्येक झाडाला सेटिंग कशी आहे मित्रांनो. प्रत्येक फुलाला फळ लागणार मित्रांनो. त्यामुळे आपण ह्याला 10-50-06 हे महाफिटचं औषध आहे मित्रांनो. ह्याला आपण एवढंच सोडत आहेत 10-50-06. त्यामुळे प्रत्येक फुलाला प्रत्येक फळ लागतो मित्रांनो. फुले गळती हे असे प्रमाण होत नाहीत मित्रांनो. हे पहा, फक्त गारव्यामुळे थोडं धूप पडली तर नॉर्मल कुठेतरी करप्याचं प्रमाण येत आहे. हे पहा, सेटिंग पाहू शकता मित्रांनो. 10-50-06 हे महाफिटचं औषध आहे. हे 100% जे जे शेतकरी तरकारी करतात त्याने 100% हे महाफिटचं औषध वापरून पाहावे. ह्याने फुल सेटिंग व फळ धरणे व फळ फुगवणे हे पण काम करत आहे. हे पहा, प्रत्येक झाडाला प्रत्येक फुलाची सेटिंग आहे मित्रांनो. हे पहा कशी आहे सेटिंग. हे मित्रांनो एक नंबर असं औषध आहे. हे आपले तसे बार्शीचे सर आहेत, मते सर म्हणून. त्यांनी आम्हाला सांगितले होते हे औषध एकदा वापरून पहा आणि पुन्हा रिझल्ट पहा म्हणले होते. पण एक नंबर असा सुंदर असा रिझल्ट आहे. हे पाहू शकतात तुम्ही रिझल्ट कसा आलेला आहे मित्रांनो. जे जे शेतकरी तरकारी करतात त्यांनी फक्त ते वापरा, रिझल्ट पहा. हे बघा, आज पहिले टमाटर कॅरेट नेले आहे. हे पहा, यांना कच्चाच माल लागत होता म्हणून यांनी कच्चाच नेलेला आहे. हे पहा, असा माल आहे आपला टमाट्याचा. हे पहा मित्रांनो, आपला कांदा. मित्रांनो, कांद्याचं काय, कांदा लावल्यापासून पाऊसच पाऊस होता मित्रांनो. कांदा पावसामुळे जास्त सुधारला नाही. आता एक महिना लागेल अजून या कांद्याला निघायला. आता चांगला सुधारलेला आहे. आता करपाही काही नाही, कुठेतरी असं नॉर्मल आहे. हे आता जास्त फ्रेश दिसत आहे थोडा. हे अजून 1 महिन्यामध्ये हा कांदा निघेल. हे एकरभर कांदा आहे मित्रांनो. तरी 30% कांदा खालून नॉर्मल वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाचं पाणी संपूर्ण कांद्यामध्ये होते मित्रांनो. हे तरी पण फार असा चांगला आलेला आहे कांदा मित्रांनो. एक नंबर असा आहे कांदा. हे आता याला 15-20 दिवसामध्ये 1 महिना लागेल तरी ह्या कांद्याला निघायला. तरी चांगला जपलेला आहे. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा.